गंठन तू अजिबात टेन्शन न घेऊ. शिवला लावर त्या गंठनच्या सासऱ्याला फोन लावर. काय म्हणणं आहे त्या सासऱ्याचं भाऊ. हा भाऊ अजिबात फोन नका लावू. आपल्याला पाहिजेच नाही त्या तसा घरात. मला आरे कार्य करते मायला आरे कार्य करते राजा. तिला बोलायची पद्धत नाही. काय करतात तिला बागून. हा ये भोकाची बाई आहे ती. काही संस्कार नाही तिच्या ना तिले. काही बोलते काही चालते. 8-8 9-10 वाजता उठते राजा. राजा नामदेव मी सांगत आलो राजा. बायको आहे बा पण तिथं लय डोक्यात हाकून राहिली राजा. माय काही फोन नका लावू मा सासऱ्या भासऱ्याले. बापरे 8-9-10 वाजलं झपते कर बाबा घंटे बायको. हात झपून असेल देत तिले लवकर. तर काय उठेन सकाळी बापा ते. काही कावरेला आहे ना पुरी रात गाजवत असेल मग काय उठणार ते सकाळी. अरे गंठन एवढी गडबड नको तू बोलायची. हा कसं घाईत निर्णय घेतली की आपल्यात पायात दगड पडते बाबा. काय नाम देऊ तुम्ही म्हणून राहिले गडबड नको रुगडा गंठन बोलायची. अरे बिनकली खाण आहे ते. काहीच कामाची बाई नाही. सांगा तुला काही समजत नाही ना. गरम नको गंठन. आम्ही आता 4 चौकटी पैसे लावले का निर्णय घेऊन राहिलो काही ना काही. तू ऐकून नाही राहिला. बिनकली खाण आणि साधू नाही राहिला तू. काही साधू घेऊ नको बापा. चुपचाप राह तू जरासा. म्हणून आहे तर काय तर माझी जिंदगीची अशी झाली. लग्न नसतं झालं तर पुरलं असतं राजा. हे हेंबाडी खान मा घरात घुसली. ते का बायको आहे का राजा. जनावर आहे ते. अरे कारण काहीच काही बोलणं. अरे राजा भाकर भाजी करते तो कोरपेल पोया करते. भाजी जायते ते मिरकुट जायते ती. सांगा अशी बाई आहे राजा. बापा तुम्हाला फक्त या गोष्टी सांगून राहिलो मी माझ्या घरातल्या. माझी बुडी कोण किंग करायचं हे असं होतं. येडं दई जायक्या पोया कोण खाई. जे ना गळ्या गंठन धीरे धीरे शिकीन तुझी बायको. एवढं गरमागरमी चालते का बा काम एवढं. पहिलेच तो पुरी भेटून नाही राहिले का. हातानं माया काही गमू नको गड्या. जे झालं ते झालं विसरून द्या आता. भूलवा ते. बरे गंठ्यानं बायको हात जाईल खाल्लं का बापा. माय करे तर असं तसं चाले नाही आले. भाजी जर अशी तशी झाली तर भगून फेकून द्या. डायरेक्ट नदीत जाय भगून. नमदे भाऊ काय तुम्ही समजून काढून राहिले माले. मला एकीकडे लढून येऊन राहिला एकीकडे हसू येऊन राहिला. काय करू मला समजून नाही राहिला आता. तू आता काहीच करू नको. चुपचाप बस फक्त. आता 2 जण आम्ही काय करायचं ते करू. नामदेव भाऊ मी. तू फक्त आता चुप बस. जाऊ दे शिवलाल्या गंठनचं काय ऐकू नको तू. त्याचा कसा पारा चढेलाय गरम व्हायलाय तो सध्या. राग येलाय त्याले. तू कसं गंठनच्या सासऱ्याला फोन लावतो. काय म्हणते काय नाही पाय बरं लावतो नामदेव भाऊ. लावतो ना आताच फोन लावतो मी. राजा नामदेव भाऊ युवा काही फोन नाही उचलून राहिला राजा. काय कुकड्या काय माहित बा. तर तेच घंट्या बायकोची कथा ऐकत असेल ना बा. पोरगी बापाला सांगत असेल ना असं केलं तसं केलं फलानं केलं. हे काही 2 बाय तुला माहित नाही कसं असते तर फुसफुस लढणं सांगणं. हाव राजा नामदेव भाऊ तसंच असेल. हे फुसफुस चालू असेल तरीसा म्हणून तर काही फोन नाही उचलून राहिला युवाई. पाहू राजा थोडेसे 5-10 मिनिटं आणि मग काय आहे तो पाहू. आई पुरं बोगस घर भेटलं मला. असं वाटलं चांगले लोक आहेत पण मला रोज मारतात ते. एकही दिवस सुना नसते. सासू तर एवढी झाली आहे बाई. निरा दिवस निघला की माझ्या डोक्यावरच नसते पण ते अजून उठली नाही. हे नाही केलं ते नाही केलं. ज्या जखनपासून उठली त्यापासून मा कानाभोवती किरकिर लावते. तर बापा रात लोक झोपेतच लोक किरकिर लावते ते. बाई तू का गांडीले पाहिलं घरी आली बा. माझ्यासारखी तर तटीस राहून त्याच्या उरावर नाचत होती आणि खात पेत होती. आता मी माहित नाही का तू आजी कशी सरकी केली तर. तू तर लहानच होती. तुला समजत असेल का. पाहिलं नाही का तुला. मी तुझ्या बापाही सरका केला. पाहिलं कसा टावर लेंड्या टाकते तुझ्या बाप मापुढे तर. आई मला नवऱ्याचं मामत ऐकतच नाही काही. मी किती के म्हटलं हे करतो मी ते करतो. असं करा तुम्ही तसं करा. काहीच नाही ऐकत ना माय नवरा. काहीच नाही ऐकत. मायचंच ऐकते सगळं. त्याच्या माझ्या पदरालेच बांधलेला आहे तो. माय जरासं काही ऐकत नाही. हे बाळे तुला एवढी समजत नाही का. मग रात्री घुसके गाचके द्यायचे ना. रात्री खोटी तर तुझ्या हाती असते की नाही सगळी. चाबी फिरायची ना बरोबर. लय सकाळी तो त्याच्या मायच्या ताब्यात असेल. रात्री तर तुझ्या ताब्यात येते की नाही तो. त्या चाबी बरोबर किल्ली फिरवायची ना. कुलपाला लावायची ना. काय भाई सगळंच करून बसली मी पण तो काही माझ्या ताब्यातच नाही येऊन राहिला ना. काहीच खरं नाही माय. सगळं करून बसली मी. हे करू दे ते करू दे पण काही करू नाही. तो ऐकतच नाही मा म्हटलं काही. जाऊ दे बरी आली तू. मारत जात ना ते तुले. थांब ना त्याचा हात पाहू ना. आता आर्टिस्ट थांब. तू जायचंच नाही त्याच्या घरी. पाहू ना मग कसे येतात तर आता पाय ना ते. आता ती तसं जायचंच नाही. पुरं ट्रेनिंग घे माझ्याजवळून. आणि कशी तुझ्या सासूला नाचवतो तू आणि कसं नवऱ्याला नाचवतो हे माझ्याजवळून शिक पहिले तू आणि मग जाय. आई लय बदमाशात बिचारे ते. काही खरं नाही. ते काही नाचत नाहीत बाबा मा म्हटल्यानं काहीच नाही. मायले का सारखेच ते काही धड नाही ते काम. ते किती काही बदमाश असू दे ना. चाबी माझ्या हाती आहे ना.
तुला शिकवतो ना मी, फक्त तशी तशी वाग तू. हा मग कशी तुला ताब्यात येत नाहीत तर मग पाय तू. बरोबर तू म्हणशील तसं आहे, पण मी बॅग घेऊन आली ना बाई. आता मी उलट्या पायानं कशी जाऊ ती? त्याचा फोन आला तर बरं, नाही तर कसं होईल? तू काय म्हणून राहिली? तुला काय वाटते येतील नाही ते? 5-6 जण घेऊन येतील ते खाडा निवाळा करायला. पाहिजे मी काय म्हटलं तर लक्षात ठेवजो. मला तर असंच वाटते, कारण की नवरा म्हणे ना जाय तू अटून निघटून. तो तोंड नाही पहा वाटत म्हणे, आणि येतही नाही म्हणे तुला घ्यायला आता मी. म्हणून मला असं वाटते की ते काही येतील नाही आता घ्यायला मला. तू काही टेन्शनच नको घेऊ ना. तू टेन्शन घेऊन काय करून राहिली? ते बरोबर येतात ना, आल्यावर पाहिजे. मग तुझ्या मायच्या शब्दावर तुला काय हे नाही का? विश्वास नाही का? पाहिजे येतात की नाही? बरोबर पाहतो आता येतात की नाही येत, आता पाहता लागेलच. मग आता हे टेंबल टांबल बस करा आता. हे टेंबलून काही फायदा नाही बा. मस्त जेवण करा, खुश राहा. आता माझ्या घरी आली तू, तुला सासरी नाही ना. आता तुला काही सासू नाही सासरवास करायला. मस्त अटी खुश राहा आणि लढू नको आता. सांगून राहिली तुले. नाही आता नाही लढत, आता नाही लढत. नाही चाल माय, उपाशी तापाशी झाली तू. तुला काहीच नसेल खायला ना. चाल तुला काही बदाम गोळंबीचा शिरा करतो आणि खाऊ घालतो. काही नको करू आई, काही नको करू. मला काही गोड नाही लागत, काही गोड नाही लागत मला. सगळं मला कसं होऊन राहिलं. मी इकडे बॅग घेऊन आली तर काही समजून नाही राहिलं मला आता काय करा काय नाही, काही सुचून नाही राहिलं. तू काय एवढं टेन्शन घेऊन राहिली? आता येते ना, त्या मागेच येते ना तुझ्या नवरा पयत. तुला सांगून राहिली, तुझी आई सांगून राहिली ना, तरी तुला विश्वास नाही का? लढू नको फक्त तू. तू लढली की कसं आमचं मन कमजोर होते. आम्हाला कसंही वाटते ना. लढू नको बरं. चल बरं आता खाऊन पिऊन घेऊ काहीतरी. तशीच लढून राहिली तू उपाशी पोटी. काही पोटात नाही काही नाही. असं लढून होईन काय? चाल बरं, चल मामी चल. अरे पाटील, गंठ्या बायको एवढी शिल्लक बाई गावातही नाही आपल्या, अजून नाही पाहिली मी. काय झालं बा? काऊन शिल्लक आहे रे बा ते? ते बाई तर चांगली आहे का? हापशीन पाणी मानी नाही ते. पाटील त्या गंठ्यानं 2-3 होबाळ्यात मारला त्या बायकोले. ते निघले बा थैली घेऊन पोयत हो. तिच्या मागे मी गेलो बापा. म्हटलं बाई असं काय करू नको बापा, संसार करून वाया गमवून राहिली तू. ते म्हणजे तुले काय घेणे नाही, तू काय माझा चबरून राहिला. म्हटलं मग मर तिकडे. समजून सांगणे गुन्हा आहे त्या बाईले. एवढी जायल केस आहे ते गंठ्याची बायको. खरंच डांगऱ्या फसेला राजा त्याचा गंठ्याचा. वाया जायला बाई आहे ती, निकोय वाया जायला. काही ढब नाही राजा तिला. त्या गंठ्या मायले अरे कारण काही शादवते न हो बा. चलवा दिन किलवा दिन काय बापा असं काय सांगता तुम्ही? बेकार शादवते ते बाई. म्हटलं चांगली बाई आहे बा. म्हटलं पाणी मानी भरती तर चांगली अशी. आता पुरी आफतच आहे बा. हे तर पुरी जायला केस आहे हे तर. बंडल आहे बापा हे तर. या भुसण्याच्या बापान फसला तो गंठ्या. घेण्याच्यानं मारले त्या मस्तकी अशी अगो बाई. अरे भुसण्या समजून सांग ना त्या बापाले. मा बाप काय अंदर खुशीला खुशियान काय पायाले की मा बाप राहायला गेलता तिच्याजवळ महिनाभर. काही बोलता बा तुम्ही तर. काही शोभीन असं बोलत जा बाप. हो बापाला माहिती आहे की तिचं स्वभाव काय आहे काय नाही, ते काय थेर मांडते. आता लग्न करून द्यायचं काम केलं मा बापानं. आता सांभाळणं न सांभाळणं त्या गंठ्याचं गंठ्या माहिती काम आहे. आता मा बाप काय करीन त्याच्यात? काय रात्री जात देईन त्याच्यात? करून देणाऱ्याची काही चुकी नसते. झुंबर तू काय बोल नको रे. करून देणार करून द्यायचं काम करते. त्याचे 2-4 हात करणं काम आहे. शिवलाल भाऊची काय चुकी आहे त्याच्या? बापा तडीसा शिवलाल भाऊ येते. शिवलाल भाऊचाही पान उतारा गेला त्या गंठ्या बायकोनं. शिवल्या म्हणे तू काय कामाचा म्हणे, तू मनात काय पडला मा लगन कोण दिलं म्हणे करून. दे काही खरं नाही ते, कोणाला काय बोलण्याचा अंदाजच नाही त्या बाईचा. मजबूत हाना लागत होती मग गंठ्यानं हगीच नव्हती करायला लागत. आता बुक केक पुरी कंबळ्यात मोडून टाकायला होती. पाहून घेतलं असतं पुढच्या पुढे. अशी वायफर बाई काय कामाची? गंठ्या हाती लावू देते, मारू देते. 2 धोबाळ्या मारली तर गंठ्या गच्ची कुदली ते बाई. मी पाहत नाही का माझ्या घर जवळ जाईन तडीसा थेर मांडते ते सकाळी तडीसा. भांडे कुंडे फेकून बाबा चहा नाही केला, ढमक नाही केलं. सासूलेच पुरं हातचं बावलं करून टाकेला तिनं. ही गंठ्याची माय पुरी उरा पोटा घेत त्या बाईला काहीच नाही करू देत त्या गंठ्या बायकोले. चहा पाणी नाश्ता जेवण खावण सर्व ती बाईच करते गंठ्याची माय. बिचारी वावरात ते जाते रे लेका. आणि हाय तो खातात सायचे सट्ट झपतात सट्ट खातात. माझी रशी होल्या का गंठी जायला केस आहे ना रे. यानं लेका पहिल्यापासून दाबली असती बायको, डोक्यावर हागुली नसती तर काल हे दिवस आले असते. पण यानं डोक्यावर घेतली बहुती. आता काय करशील आपण? म्हणून तर मायचं गंठ्याचा आता ऐकून नाही राहिली ती, वरची झाली ती. चला नामदेव भाऊली सांगू की असे हकीकत झाली म्हणून गावात. कसं त्याला माहित पडलं पाहिजे नामदेव भाऊली. तू काल झाला नामदेव भाऊ सांगेले मीच आलो तटून. मला सारी हकीकत माहित आहे. माहित असल्यावर सारा ऐकून राहिला भामट्यासारखा तू सांगायचे ना अनुभव. अरे नामदेव भाऊच्या घरी गंठन बी आहे, शिवलाल भाऊ बी आहे. त्या गंठ्याच्या सासऱ्याला फोन आलता त्या शिवलाल भाऊन. आज संध्याकाळी बैठक बी आहे. चला काय होते काय नाही पाहू तशी. चला.
खरं नाही मित्र, काही बी होऊ शकते बरं. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाठवा. का तू वायरे तर म्हणतात गेली थैली घेऊन? काय करतं माय बाई, गेली त्या राडक्या वानाची, गेली ना सगळं सोडून. तिले कोणाची फिकरच नाही ना, सासूची ना नवऱ्याची, काही घेणं देणंच नाही ना तिले. आवार आहे ना ते. आम्हाला तर पहिलेच माहित होतं ते बोगस पोरगी आहे म्हणून. ते टिकणारे नव्हती काही, हे पहिलेच माहित होतं आम्हाला. पण आता म्हणा कसं काय करतं माय बाई. आता केलं ना तिनं, तसंच केलं ना. आता आम्हाला माहित आहे का हे अशी अवदसा निघते तर. असं वाटलं की पोरगी चांगली निघीन बापा, गंठ्याचं लग्न झालं की कसं सगळं चांगलं होईल. आपल्याला बी मले बी कसं जरासं सुख देईन. पण कायचं काय हो माय बाई, मले अरे तुरे मापोराले अरे तुरे घालते. अशी कशी अवदसा माय बाई, असे कसे संस्कार तिचे, काही धडत नाही ना काही नाही. चांगलं असं म्हणूच नका. ते कसं पहिले आपण चांगलं चांगलं म्हणतो, पण ते काही खरं नसते बरं. पोरगी घरात आल्यावर आणि घरात 4-5 दिवस 8 दिवस राहिल्यावर तास समजतात तिचे रंग. तर लोक काही समजत नाही. ते मग लय दुरून चांगली दिसते, पण ते कसं प्रत्यक्षात पाहिल्यावरच निघते ते खरं. माय असं वाटेस ना, चांगलीच आहे असं वाटेस ना. लग्नाच्या अगोदर ते घंट्यासोबत बोले ना फोनवर, माझ्यासोबत बोले किती वाळखोळलं. पण असं वाटे नाही माय बाई की अशी बदमाश निघीन म्हणून. चांगली गुळगुळ बोले ना आमच्यासोबत. माय हे फोनवर गिनवर चांगलं गुळगुळ बोलत असतात. हे याच्याहून काही वैयक्तिक समजत नसते बरं. त्या कशा घरी आल्यावर समजतात. आणि त्याच्या मायात त्याच्याहून बी भाव नसतात, त्या देतात तेली शिकून. म्हटलं माहिती आहे काय बाई, लग्न झालं की बरोबर माय मावश्या बहिणी मावस बहिणी सगळ्या चार्जिंग करत असतात. म्हटलं माहिती आहे काय, हे फोनच त्याच्यासाठी आहेत ना, चार्जिंग करायसाठी. माय असं मनी ध्यानीच नाही ना की अशी निघीन म्हणून. हे अवदसा काही खरंच नाही ना ते. तर काय करू बाई, मला तर नाही अभ्यास आला बाई. काय करू, मला सुचून नाही राहिलं. त्या गंठ्याचं टेन्शन, एक तर ते गेले घुबड तिकडे, तिचं टेन्शन. कोणाचं टेन्शन घेऊ मी. तर त्या गंठ्याचं लग्न होय नाही. आता कसं बसं झालं तर हे असं केलं त्या अवदसाने. तरी तिला आम्ही चांगलं वागव बरं. असं नाही की हे नको करू बाई, की ते नको करू, तुले काय खा वाटते, कसं राहा वाटते, ते तिच्या मनानं करे ना सगळं. पण तरी नाही बा, तरी नाही पटलं तिले एवढं चांगलं आम्ही वागून बी. अशा आत्या काय खरं आहे बापा. बाई आता काय माहित माय बाई, येते की नाही येत घुबड, की देते माय फितून तिची. आता काय माहित आता शेवट काय होते तर माहित माय बाई. येते की काय राहते तर तीच कायमची, की करा लागते बा घंट्याचं दुसरं लग्न. मला तर टेन्शन झालं बाई. आता कायच करा निरा. काही टेन्शन घेऊ नका बाई, येईन ते येईन. आता कसं 4 दिवसाचा असते राग, तिलेच कुठे जाणार आहे. कुठे जाईन ते, माय बापाच्या घरी काही जास्त दिवस पोरी टिकत नसतात, पचत नसतात काही. तिला येणं आहे अटीच, पाहिजा तुम्ही. नाही तर कशी असली माय बाई तर वागवा तर लागी ना जाता. पहिलेच तर मग गंठ्याचं लग्न होय नाही, कसं बसं झालं तर आता तिने जसं ना असं केलं. आता ते आली की मी बापा अलग राहतो आणि ते मला चुकाने संसार करा बापा तुम्ही दोघंच. माय बाई पहा आता काय आहे तर वायरीचं तुमचं, येते की नाही येत तर पाहिजा, लक्ष दे जा आता तेवढं. तर मग बाई आता आम्ही या माय या आता. अरे काय गडो बट्टे राखून राहिले तुम्ही. गावातलं काय माहित आहे की तुम्हाला भाव? हो काय झालं तर काय झालं? अरे बाबा त्या घंट्याच्या बायकोचं घंट्या झमकलं ना. फायटिंग चालू आहे, कुस्ती झाली बाबा. घंटे बायको गेली पळून बापाच्या घरी. उतरेले का हे होणारच होतं म्हणा, एखाद्या दिवशी जाणारच होती तिथे. फळफळ चिवडी करते भाऊ ते. घंट्या ढिला पडला ना हो, घंटेच्या मोसमने दाबल्या गेला तिचा, म्हणून तर ते घंटेला पाहिलं पोहून गेली बापाच्या घरी थैली घेऊन. घंट्या ढिला आहे ना. अरे रे बापा ते बाई काही बोलते बापा, मनात पडीन तिले का वर्षी शादो दिले का की आपल्याला म्हणजे त्या शिया घ्या नाही वाटत तोंडात. एवढी बेकार शादो देते, पुरी मायबन उधळून टाकते ना रे बापा. येईन कशीच काय वागवली रे बाबा घंट्या माईनं. अरे भाऊ तेले गोळ लागून राहील ना, आपण काय करू शकतो. लोक तेने वागवली ना, आपल्याला काय घेणे देणार मुतच्या हेंडीत बी त्या घंट्याच्या. त्या घंट्याला कुठीच चव आहे, घंट्या मायला कुठे चव आहे गड्या. घंट्याचं कसं होतं, उंदराला सापडली चिंदी या नाही ठेव की त्या नाही ठेव. बायको म्हणते मी रात पर दिवस खोलीत. दुसरा काही विचारच केला नाही भाऊ. मग अशी दिवस येतील तर काय नाही होय. डोक्याला हागोली बायको, हेच दिवस येणार. मग अरे काय शिव्या काय सारं येणारा काय ऐकणार आहे झाटा ते बायको. नाही गंठन काका चांगला माणूस आहे. हा शिप्तिऱ्या बोलून राहिला मला. जगण्यात तुला काय समजते बे? नाही होय डोर मोठमोठ्या पोऱ्या गप्पा ऐकते तो. घंटी बायको सायाची पहिले वाया जायला शिंगा रे. म्हणून नाटकं करून राहिली का सायाची. इले गड्या बाहेरची चटक लागेल असेल म्हणून ते पोहून गेली. नाही तर नवऱ्या घर कोण सोडते रे भाऊ. अटून तटलोक नाही जात बाई. हे तर थैली उचलून निघाली पोहे. हो तुला अंदरची गोष्ट खरंच तसंच आहे ते. काय मला माहीत आहे ते. मग त्या गावातले 2-4 मित्र आहेत माझ्या, कॉलेजमध्ये असतात ना. ते सांगतात तिचं लग्न कोण लवकर करून दिलं तर ते बाहेर जायलाच होती ना, म्हणून तिचं लवकर लग्न करून दिलं.
गंठ्या मस्त ही मारली. त्या हेंबाळ्या गंठ्याला कोण पसंत करते रे? एवढी मोठी सुंदर पोरगी भेटते का? खेबड्याले टकलेले. गंठ्याचं काही खरं नाही. आता बायको काही येत नाही भाऊ त्याची वापस. आता काही मेळ येत नाही. आता आपला हात जगन्नाथच करायला लागते आले जैसे थे. एकूण तिकून लग्न झालं तर बायाचं ते टिकवत आलं नाही. बाया बहेड्याले कशी असो बाबा. डोकच्या धागो की काकी धागो वागवा लागत होती. आता का आता मिळे ना बापा या घरी गेले अर्धे बाई. नको बोलू रे बापा. शुभ शुभ बोल बापा. यायला पाहिजे लेका. कोणता एक पोरगा आहे रे तो. लेका किती वर्षा झाला लग्न नाव आहे ना त्याचं. आता एकूण तिकून झालं तर टिकायला पाहिजे बापा. शुभ शुभ बोल बापा. लग्न कासाठी करत असतात तू मला सांग ना. माणसाची समाधानीच होऊन नाही राहिली तर ते बाई खाली नडसा मरेल. समाधान झालीच ती बाई गेलीच नसती बापा या घरी. येडपटा तुला एवढी गोष्ट समजून राहिले गड्या. भाण्या त्या लग्नात सुखच नाही तर काय मग फायदा त्या लग्नाचा. हा गंठ्या बायला असा बया. काही मेळच आला नशीन भाऊ तर तिने उचलली थैली निघली. भांडणं करून त्या भाऊ सुख सुखी नसो. चला बरं गावात जाऊ आपण. काय नाही पाहू. गंठ्याचं काय वारं पलटते तर. चाल बा पाहू गावात. काय नाही का मोतीराम, तुला रोज रोज घरी बोलायला या लागते रे बाबा. धंद्याला टाइम होते तरी येत नाही का तू. काय बघ तू काय कसा माणूस असले का. तुला काही पडेलच नाही बा धंद्याचं. तुला माहित आहे का रोगू, तू या कसं अंगावून पाणी घेतलं की निसटला तू. मा तसं नाही ना बाबा. मला बायको आहे ना. सारंच पाहा लागते. घरी जर लक्ष नाही दिलं तर बायको किंग करते इकडे. कसं समजून घेत द्या दोन गोष्टी. त्या वयात काय पाहा लागते. भुजला बापड फुटत नसेल तू याच्यानं. आणि या वयात त्याला पाहा लागते म्हणजे मला बायको आहे. हो जगाच्या पाठी तुला एकट्यालेच बायको आहे. काही लेखाचा काही बोलत राहते. धंदा राहिला धंद्या ठिकाणी बायकोच करून राहिला इकडे. कदलो करशील आता. बस झालं ना आता. तू काही त्या गोष्टीत लक्ष देऊ नको. तुला त्या गोष्टीत काही समजणार नाही. हो तुझी बायको मरून तुला 20 वर्ष झाली. तर कसं त्या याच्यात काही विषयात काय हात घालू नको तू. चाल बरं धंद्याचं काय आहे भाऊ. मला काही समजत नाहीये. तुला साऱ्या गोष्टी दुनियाचं नाव नॉलेज आहे. मला काही सांगू नको तू. चाल धंद्यावर जाऊ. गोटीत बुडी उभी आहे गड्या. बुड्याला सांगा लागेल ना खबर. काय बुडे बा काय गडबड आहे हो. अर्धा घंटा आला ना. आला साधू. आता काही सोडत नाही. नंतर बा साधू काय होतं. बुडे बा त्या घंटे बायको घेईल ना पाहून थैली घेऊन बापाच्या घरी. माहित नाही का तुम्हाला. त्याच्या माहिती कोणत्याची पुरी अशी तशी करून टाकली. एवढ्या शिया देते गंद्या की बस. आम्ही तटीच उभे होतो ना. आमच्या कानानं ऐकलं. आम्ही न डोळ्यानं पाहिलं. आम्ही काय करा. त्याच्या माहिती अशी तशी करून राहिली. तेले गोळ लागून राहिली वायरी. ते ऐकून राहिली त्याचं. गेली तर गेली. आम्हाला काल सांगायला लागून राहिला. आम्हाला सुख आहे की तू काय द्यायचं. राजा बुड्डेबा तुम्ही गावातले बुजुर्ग माणसं राजा. तुम्ही असं बोलून राहिले. तुम्ही मोळ्याला जायला पाहिजे. जरा दोन गोष्टी समजून सांगायला पाहिजे प्रेमानं. लग्नाच्या वेळेस कुठे आम्ही काशी करायला गेलो बुजुर्ग. आम्हाला सांगितलं नाही. हुंगलंही नाही त्याईनं. वासही गेला नाही जरासा. लग्न लायले अक्षिदा टाकेली बोलायला नाही त्याईनं. तू तर मोठा गेला तरीसा लग्न लायले. मोठा आला आम्हाला सांगेले. ना समज घर आहे ते. काय एवढं तुम्ही डोक्यात घेता राजा बुड्डेबा. नाही सांगितलं पण आता हे पुढचं पाहणं काय तर निपटान त्याचं वाय चाललं हो त्याचं. ते बायको राजा बापा घरी गेली त्या गंठ्याची. पाहणं ते काहीतरी मुळाने. चांगले का साधू. ओळख ना पायक. आम्ही काय सांगा बापा. आम्हाला ओळखत नाही पायकत नाही तिच्या त्या बाईच्या मायबाप कोणी. त्या गावातही ओळख नाही आमची. आणि तू आम्हाला म्हणून राहिला मोळ. शिवल्या तू जाय तू त्याला सांग म्हणा गड्या ते काय गोंठ्याचं तर काय निपट म्हणा लवकर. तो एक तो संबंधात होता. नाही तर मग त्या कोण दिल्या तुझा. तो बबने होता म्हणतात सोबत. ते आहेत ना ते ओळखतात ना त्याईले. त्याचे तर ते सोयरे जाय म्हणतात. त्याईले निपट्या लावणं बा रे. बुडेबा तुम्हालाच मोळा लागेल हे. नाही तर काय मुळणार आहे का. हे कोण दिल्या हे बुड्डे डांगरे डुंगरे कोण्या रोगार चालता. तुम्ही जे करू शकता ते कोणीच नाही करू शकत गावात. खरी गोष्ट सांगू काय. आमचा हागेली जाय रिकाम पण नाही. हो आमचे कसं 7, 8, 10 बोकडे कापणं चालू रोज. हो म्हणजे आम्हाला मटण मोजणं आणि देणं थैल्या भरणं याच्यात आमचा सारा दिवस चालला. आणि बोकडे खरेदी करणं. एक तर निवडणुकात पार्ट्या चालू आहेत. आणि आमच्या मटणाची तुलेच माझ्या चर्चा कशी आहे. तुला खरं सांगतो धंद्यातून जरा सगळी रिकाम पण नाही आमचं. नुसतं नोटा झाडणं चालू आहे. हो आमच्या तो टाइमच नाही ना कोण्या गोष्टीले. आणि या रिकाम्या गोष्टीत आता काही इंटरेस्ट बी राहिला नाही आम्हाला. आमचा कामात परमेश्वर आहे भाऊ. आम्हाला काहीच घेणदेण नाही. कोण आलं का कोण मेलं का पण कोण कुकडे पोहून गेली काय. आमचा आम्हाला करणं. करा तुमचा धंदा करा तुम्ही. मीच फालतू आलो. मी गदा तुम्हाला सांगणार. चला बा चाललो मी. मोतीराम काही डोक्याला ताप नाही घेऊ. चाल बापा आपल्याला बोकड्या कापणार.
हा असं लोकांचं काही खरं नाही. दड्या गांडीत बिबा घालायला ताज येतात लोक, आपलं सुद्धा नाही दिसून राहिलं लोकायले. चल मी काल ताब घेऊ. चल मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या लवकर मटण घ्यायला आपल्या जो दुकान चालू करतो आता. हा हा बोला बोला. अरे युवाई ओळखलं नाही का हो? शिवलाल बोलून आलो ना तुमचा युवाई. येवाय येवाय करून राहिले. महापुरीचा सारा सत्यानाश केला राजा हो तुम्ही ना. महापुरी मारला राजा त्या जवळ ना. अरे बिन लाजे धंदे. अरे तुम्ही त्या गावात असल्या अशा गोष्टी होऊन राहिल्या महापुरी बरोबर. युवाई ऐकून तर घ्या. बरं काय बाबा तुम्ही ऐकायलीच यार मी राजा. ऐकून घ्या ना युवाई काय म्हणतो तर. ऐकून घ्या. तुम्ही राजासाठी असल्यानं महापुरीले मारून राहिला. साऱ्या गावात दिन काढली तिची. गल्ल्या गुल्ल्याने मारला राजा महापुरीले. काय तर जवळ आहे का राजा तो? माणूस की आहे का हे? युवाई अरे का हो युवाई राजा. सांगा आता एकाच हाताने ताडी वाजते राजा युवाई. दोघांची चुकी असेल, काही ना काही चुकी असेल की तुमच्या पोरीची बी. असं म्हणणं आहे बाई. आता दोघांची चुकी असतेच. आता आपणही संसार करून राहिलो, आपल्या घरी बाई आहे. हे म्हणणं नाही, पण मग मला फोन करणं काम नव्हतं काय? तुमचं काम होतं. आता माझं जवळचं काम होतं की बा तुमच्या पोरीला तुम्ही समजून सांगा दोन गोष्टी. हे पद्धत आहे की नाही? मारझोड करत असते का कोणी? का शिवलाल भाऊ बरोबर आहे का हे? हो बापा युवाई ते चुकलो बापा, मी माफी मागतो त्याच्या वतीनं गंठनच्या. पण कसं तुम्ही आता गडबड करू नका बुवा, असं काही बोलू नका. आपण सोयरे आहो. जरासं कसं समजून घ्या बुवा. तुम्ही कसं एकामेकाचा झाकाच लागते बाबा. बाबा सोयरे सोयरे करून राहिले तुम्ही. हे असे सोयरे बाबा. मा पोरीला मारला राजा साऱ्या गावात. एक फोन करायला तयार नाही तुम्ही ना. आता फोन केला मला माझी पोरगी घरी पोहोचल्या. अरे बापा एवढं रामायण झालं हे मलाच माहित नव्हतं ना. मी काय सांगू तुम्हाला, काय फोन करू? आता माहित पडलं तर तुम्हाला फोन लावला म्या. नाही बाई तुम्ही ताबडतोब मा घरी चालली आहे तुम्ही. आपल्याला बैठक बसून आहे. लवकर या. ठेवतो आता फोन. आता काही मी जास्त बोलत नाही तुमच्या बरोबर. बरोबर युवाई येतो मी. येतो काही टेन्शन घेऊ नका, येतोच. भाऊ पुरीचा बाप पुरा बाई केलाय राजा. हो पुरी महिला खाल्ली बिल्ली काढली राजा. काय अजून काय म्हणे तो? आपल्याला त्यानं बोलवलं तरी सा काय तर म्हणे मा घरी या खाडा निवाडा तटीच करू म्हणे. काय आहे तो. बरं जाऊ ना आपण. जायला का हरकत आहे? चाल मग काल गाडी चटकन चालले जाऊ. काय आहे तर पाहू ना. अजिबात जाऊ नका त्याच्या घरी. त्याच्या घरी पाहिजे नका ठेवू तुम्ही. तो बदमाश आहे तो. थांब ना बे. वाय वाय करू नको ना बे. जरा मुकेर बसत नाही. काय समजते समजणार हेडफोन करा तुमच्या मतानं करा. जावा चुप बस बरं घंटा. आमच्या मतानं आम्हाला करू दे. तेव्हा शिवलालचा पोरगी आपली डायरेक्ट बसली राजा भाऊ. काही खरं नाही झालं पोरीचं. जवळ गावात मारून राहिला बा पोरीला. पण त्या गावात मागा पोरी झिंड काढली राजाच्या जवळनं. चळेल वाराजानं. टकल्याचा टकला झाला कोणी पोरगी ना दे. नाही इकून तिकून दिली राजा भाऊ. त्यानं मारझोड केला बा पोरीला. तुला कसं काय माहित पडलं? पोरीचा फोन आलता का? फोन आलता पोरीचा. काल फोन येईन पोरगी थैली घेऊन घरी आली वाया. लढत लढत मला सांगे बाबा म्हणे असं असं झालं म्हणे. अरे गावात मारलं म्हणे मला त्यानं. ते बी मोठ्या टेम्प्यानं मारलं म्हणे. सांगा आता मरे एवढं मारतात का पोरीले? होतलेलं काय तर बेकार झाला गळा हा नान. अरे गळा कसं रे? गळ्या आपल्याला जास्त लागेल गळ्या तुझा. काय तर शहानिशा कराच लागेल. शहानिशा करता भाऊ. त्या शिवल्याचा फोन आलता मला. म्हणे काय म्हणे वय काय असं लावलं तुम्ही ना. तुमची पोरगी फोन गेली म्हणे. म्या इकून झापला झाले काय झाले. चांगला बोललो मी त्या शिवलेले. हराम खोराला त्याला म्हटलं वाटी साहेब तू. काय आता खाडा निवाळा कर. हा काय पाहिजे तशी तर वागवा नाही तर पावती द्या आम्हाला. काय घेऊ मारता का मग पुरीले. डायरेक्ट खंदन बोललो भाऊ मी त्या शिवल्यासोबत. बाबा आपले मुठभर केस दिला त्याच्या घरी असं बोलत असतात का येळा. समजून घेतलं पाहिजे. आपल्या पोरीची काही ना काही सुखी अशी. नाही तर काय एवढे येळे लोक असतात कोणी मारत असते का? हिने काही शिल्लकपणा केला असेल थोडीसा बाबू. असं नसतात करत रे गड्या. हो माई कोणती एक पोरगी आहे राजा. तिला रट्टे मारून राहिला तिचा नवरा. तर मी काय त्याचा लाड करू का सांगा आता. मग मला बोलणं येणार नाही का मग. मग त्या साया झाले त्या जवळ आले. चौधी झाले. मला फोन करायला का रोग आलता काय? त्याला समजलं नाही का आपला सासरा जिवंत आहे बा. फोन लावू द्या. मला एक गोष्ट काना टाकायची लाज वाटत होती त्याच्या जवळ आले हराम खोराले. तू बी चुकी आहे ना. लग्न झालं त्यापासून एक दिवस पाय नाही ठेवला तू पोरीच्या घरी. आणि तू जवळ किती फोन करतो रे. पोरीशी का गुटू गुलू 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 बोलतं. जवळ कधी एका शब्दांतर विचारलं का तुला का पाहुणे बा कशी आहे काय वावरात काय काम करून राहिले. मजेत आहे की नाही. चांगले आहे की नाही बा. तब्येत कशी काय विचारलं का दिवशी काही. हराम खोरा. आणि वरून त्या जवळ छातून राहिला तू. पोरीला विचारलं का जवळ विचारलं का सारखंच आहे. जवळ नसते का पोरीच्या जवळ.
पुरीच्या जो जवळ नसते तो ऐकत नाही का जवळ नुसते वाया जाते ना बाबू, म्हणून असे वाया जाते ना. त्याला अपमान नशील वाटत काय? 2-2 घंटे पोरीशी बोलता तुम्ही, जवळशी एक शब्द नाही बोलत. हा लादा तर आपल्याला वाटल्या पाहिजे. त्याला काही मानपान आहे की नाही? ते तो फत्रे आहे जवळ. आणि तुला काय फोन करीन तो पोरीला जोडून राहिला तर अरे तुला का कधी त्याला फोन नाही करत, तो करीन का तुला फोन? कसं गड्या काय काय गोष्टीचं भान आपण नाही ठेवलं पाहिजे. त्याला कसं मान मर्यादा असतात. जवळ म्हटलं की आपल्यापेक्षा उंच नातं असते. आपण 2 पावलं मागे यायला पाहिजे. आपण एवढी ठसून नाही गाजवायला पाहिजे जवळावर. हाव लेख माही चुकल्या असतील काही गोष्टी, मी मान्य करतो भाऊ तुम्ही म्हणून राहिले ते, पण मला असं म्हणणं नाही ना. पण मग त्याचं काम नव्हतं का मला जवायचं? फोन करणं मला काम नव्हतं काय? मी सासरा आहे की नाही आहे? मा पोरीला जोडलं गावात. तू हे काय म्हणणं आहे? पोरगी नांदो आहे की नाही नांदो नाही हे सांग तुम्ही क्लिअर कट. तशी आपली पोरगी बा म्हणाय ना साऱ्या गावाची. पहिले सध्या लग्न होय ना, एकूण तिकून याच्या मस्त चिपकुली तर टिकू ना बाबा हे. नांदू नाही तर काय तर भाऊ काय हे का मी घरी वागू काय सांगा ना. इले कोण करते डबल? पण कसं याचे कान उकळले पाहिजेत ना बा. काय तर मग हा अजून मारीन ना तिले. आता गावात मारलं कुठे काय मग कुठे बस स्टँडवर मारते का डबल काय माहित मग. कसं मग त्याला समजून सांगा लागेल ना जवायले. बरं मग ते येऊ कधी येऊन राहिले शिवलाल भाऊ? कधी येतात ते? कधी येतात ते आजच येऊन राहिले संध्याकाळी बैठक बसू म्हणे आपण. असं झालं माया बोलणं त्याच्या बरोबर. मग काय बरं त्याला घेऊ दे मग आपण बोलू काय बोलायचं आहे तर. कसं पोरीला जरा समजून सांगतो आता 2 गोष्टी. कसं घरी गेला की बापा ते माई पोरगी मा म्हटलं काही ऐकत नाही ना. माय म्हटलं ऐकते ना सारं. गुळगुळ करतात बा त्या मायले की. भाऊ मा काही खरं नाही राजा. कसं गुळगुळ कर की बुळबुळ करो ते समजून सांग बा पोरीले, नाही तर मी येतो. 2 गोष्टी कसं आपल्याला टिकून आहे गळा हे. कसं असे संबंध असा सोयरा भेटत नाही. बरं गरीब आहे सोयरा आले का. तुम्ही चला भाऊ घरी आणि समजून सांगा बा 2 गोष्टी. चाल बरं चाल.